मिस्टर आणि मिसेस चौधरी आहेत का? इकडे स्टार्टर बनवलेलं आहे, त्याच्यानंतर इकडे काय विसरलो याला, अरे चकना नाही रे, प्युअर भाषा नका बोलू, चकना. मला नाही खायचंय चोरा. पकड रे याला, पकड रे याला. 1 2 3 4 5 6. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग. मागच्या 4 महिन्यामध्ये एक गोष्ट घडली आहे की म्हणजे ऑब्व्हियसली आपण तर रेग्युलर नाही आहे ब्लॉगमध्ये, बट एका गोष्टीमध्ये अजून आम्ही रेग्युलर नव्हतो. ते म्हणजे आमचे जे फ्रेंड सर्कल आहे त्याच्यामध्ये भेटीगाठी एकदम कमी झाल्या होत्या आणि मागच्या 4 महिने झाले आम्ही भेटलोच नव्हतो. जसे आमचे फ्रेंड्स तुम्हाला माहिती आहे, प्राची, सायली, रोहित, दिन्या, हा जो आमचा ग्रुप आहे तो मागच्या 4 महिन्यापासून ना भेटलाच नाही आहे. आणि फायनली आम्ही काल ठरवलं, म्हणजे ठरवणं मागच्या 10-12 दिवसापासून चालू होतं की थोडे गेट टुगेदर करूया, कारण खूप गॅप झाला आता, प्रत्येकजण ज्याच्या त्याच्या आयुष्यामध्ये बिझी होता. आणि त्याच्यामुळे काल ठरवलं की चला उद्या आम्हाला पण सुट्टी आहे आणि एक संध्याकाळी आमच्याकडे इथं आपल्या फ्लॅटला एक छोटंसं गेट टुगेदर करूया, आणि तेच ठरलं आहे. आणि आज सगळे येणार आहे. दुपारचे ॲक्च्युली 3 वाजले, कारण आम्ही काल रात्री मूवीला गेलो होतो. कल्की मूवी बघितला, खूप चांगला मूवी आहे. फर्स्ट हाफ ऑब्व्हियसली थोडा स्लो आहे, बट सेकंड हाफ तुम्ही म्हणजे चेअर सोडणार नाही. एकदम फ्लोमध्ये जो स्टार्ट होतो तो एकदम थ्रिल लास्टपर्यंत, पार्ट जिथं एंड होतो तिथपर्यंत तो थ्रिल तुम्ही एक्सपिरियन्स करू शकता. त्याच्यामुळे मस्ट वॉच जर बघितला नसेल तर एक छोटं सजेशन. आणि येऊया आपण आपल्या मूळ टॉपिकवरती. तर ते आज गेट टुगेदर आहे म्हटल्यावरती काहीतरी थोडंसं छोटंच घरी फूड वगैरे प्रिपरेशनचं ठरलेलं आहे. तर त्याच्यासाठी जो लागणारा सामान आहे तो आता घ्यायला मी बाहेर पडतो आहे. तोपर्यंत अर्चू बाकीचं रॉ मटेरियल जे लागतं त्याला ते तयार करते आणि थोडंसं मी बाकी सामान घेऊन येतो. आणि मग या व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे परत एकदा. आणि आत्तापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा. प्रयत्न करूया आपण पटापट व्हिडिओ बनवण्याचे. आमची पण इच्छा आहे की जितके जास्त व्लॉग जातील तितके, बट थोड्या काहीतरी गोष्टी घडत असतात त्याच्यामुळे थोडासा गॅप येतो, तो तेवढं सहन करा. आणि चला सुरू करूया आजच्या व्लॉगला. आज पुण्यामध्ये हेवी म्हणजे 10 तारखेपर्यंत हेवी रेन सांगितलं आहे आणि बऱ्याचशा शाळांना सुट्ट्या पण दिल्या होत्या, पण वातावरण काही वाटत नाही आहे. तुम्हाला एकदा वातावरण दाखवतो कसं आहे बाहेरचं. इकडे मस्त असा सनसेट होतो आहे आणि पावसाचं कुठेही असं एकदम तेवालं वातावरण नाही, हेवी रेनवालं. थोडंफार तिकडे क्लाउड्स वगैरे बनत आहे हळूहळू. आता ते ढग चालताना दिसतसुद्धा असतील कॅमेऱ्यामध्ये, डोंट नो किती कॅप्चर करेल. आणि अशा प्रकारात सगळा हा आमच्या गॅलरीचा व्ह्यू तुम्ही बऱ्याचशा ब्लॉगमध्ये बघितलेला आहे. आणि बॅक टू अर्चूने इकडे साफसफाई केली घराची, त्याच्यामुळे ही गॅलरी आम्ही फक्त मोस्ट ऑफ ह्या असं काही सुकवायलाच यूज होते जास्त. गॅलरीचा एवढा चांगला व्ह्यू आहे, बट कधी गॅलरीत येऊन जास्त होत नाही, कारण तिकडे हॉलमध्येच असतो. त्याच्यामुळे आता हे लावूया, कारण सध्या पुण्यामध्ये झिका व्हायरस म्हणून आला आहे आणि त्याचे बरेचसे पेशंट सापडत आहेत असं अर्चूला मी सांगत होतो. तर तिच्यामध्ये ती मला बोलली की तिच्याकडे एक झिकापेक्षाही मोठा एक व्हायरस आहे. ज्या डासाने झिका व्हायरस होतो त्याच्यापेक्षा एक चावणारा व्यक्ती तिच्याकडे आहे असं तिला म्हणायचं होतं एका वेगळ्या शब्दामध्ये, जे की मी तुम्हाला एक्सप्लेनेशन करतोय. आणि जे गेट टुगेदर आहे त्याची तयारी झाली आहे बरीचशी. आणि ऑल क्रेडिट गोज टू आमच्या मॅडम. आता दाखवतो तुम्हाला, कारण मेहनत की आहे तर थोडा दिखाना बनत आहे. रेसिपी खूप लागली होती, 3 वाजेपासून लागली होती, पण म्हटलं चल रेसिपी आपण खूप दाखवतो, त्याच्यामुळे ही रेसिपी न दाखवता तू काय तयारी केली ना तेव्हा आता ती बनवशील वगैरे ना तेव्हा प्रिपरेशन करतानाच दाखव. आणि अजून एक गोष्ट आहे की आज रात्री गेट टुगेदर सोबत अजून एक गोष्ट आहे, ती अर्चू सांगेल. काय गोष्ट आहे? काय डायरेक्ट रिव्हेल का? डायरेक्ट रिव्हेल. चलो सबस्क्राईब कर दो इस बात पे, ते सरप्राईज तुमच्यासाठी. आणि आता निघाले तर करून टाका सबस्क्राईब. आणि चला थोडंसं आता तयारीला लागूया, कारण येतील 7 वाजेचा टाईम दिला आहे सगळ्यांनी आणि 7 वाजलेले आहे ऑलमोस्ट. बट काही नाही, अजून 8 साडेआठ जरी झाले तरी काही प्रॉब्लेम नाही. हळूहळू जसं जसं आहे, थोडं लेटच आहे, त्याच्यामुळे जितकं लेट झालं तितकं चांगलं. दीनानाथ पाटील म्हणजे का तुझ्यासाठी काय दरवाजा ओपन ठेवायचा का? हां, काही प्रायव्हसी वगैरे आहे की नाही आम्हाला? मीटिंग संपली, टी शर्ट घालून ये. कमेंट येतात त्याच्यावरती, शाळकरी पोरगा दिसतो म्हणे तुझा मित्र. काय बोलायचं तुला याच्यावरती? शाळकरी मित्र आहे तू, स्कूल फ्रेंड आहे म्हणून शाळकरी. आत्ताच एक ना फनी कमेंट वाचली मी की एक सँकी म्हणून अकाउंट आहे, तिथून एक कमेंट आली होती की ब्लॉगिंगची हाऊस झाली का? अजून तर 1 लाख सबस्क्रायबर जायचे आहे, आत्ता तसं झालं तर कसं चालेल? आणि म्हणजे हसायला झालं मला, कारण खरंच गॅप पडला होता आणि ब्लॉग आज चालू केला आणि त्याची कमेंट पण आज आली. तर म्हणजे आज वाचली मी कमेंट, काल आली होती ॲक्च्युली.
आणि असं थोडंसं हे झालं. तरी याच्यावरून मला थोडीशी एक अशी आयडिया मिळाली ना की ज्या अशा 2 फनी म्हणजे जितक्या पण आपल्या ब्लॉगला आता जसं हा ब्लॉग तुम्ही बघताय याच्या खाली ज्या पण 2 फनी कमेंट असतील ज्या मला आवडतील त्या मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये ना त्याला हायलाईट करेल की एक सेक्शन थोडंसं आपण चालू करू शकतो की म्हणजे आमच्या ब्लॉगमधून काय तुम्हाला फनी सुचू शकतं ते तुम्ही तिथं कमेंट करू शकता आणि मी ते तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग असेल त्याच्यामध्ये ते हायलाईट असेल. तर हे एक सेगमेंट थोडंसं चालू करतोय. बघू आता तुमचा किती रिस्पॉन्स मिळतो कारण तुमच्या कमेंट येतील तर ते हायलाईट होईल आणि फनी चांगल्या असतील तर नक्कीच थोडं म्हणजे आता जसं मला हसायला अचानक हसायला आलं की व्लॉगची हाऊस सुटली का खरंच म्हणजे थोडंसं नाही थोडंसं इगोला हर्ट करण्यासारखं आहे की आपण व्लॉगिंग चॅनल आपला आहे आणि गॅप पडलाय आणि कोणतरी मजा घेऊन गेलं. मिस्टर अँड मिसेस चौधरी आहेत का? या 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 एकदम तिथं लपलेला होता. किती महिन्यांनी भेटतो आपण? ऑलमोस्ट 4 3 फेब मेला भेटलो तो. अच्छा वेलकम होम. अरे आपण पण भेटून रॉ फुटेज जाएगा रॉ फुटेज जाएगा कि एडिटिंग में डालू. अभी तो ब्लॅकमेल होगा ना भाई फिर. इकडे स्टार्टर बनवलेलं आहे. त्याच्यानंतर इकडे काय विसरलो याला. अरे चकना नाही रे प्युअर भाषा नका बोलू चकना. त्याच्यात ग्लास पण दिसतंय आणि सगळं स्टार्टर वगैरे दिसतंय बट नाही याच्यामध्ये स्प्राईट आहे. स्प्राईट जिंदाबाद आहे. मिक्स नाही आहे फक्त स्प्राईट आहे. मिक्स नाही सांगायची गरज. अशी अप्रतिम केलेली. कसं आहे माहिती का क्लॅरिफिकेशन दिलेलं बरं असतं. घेतलं म्हणजे फक्त सिनेरी कॅप्चर करतोय. बोल बॅकग्राउंडला. तो हाय गाइस मैं आया हूँ. काय रे? व्हेज वाला ना खाना. एक मिनिट आहे. एक मिनिट आहे अजून प्राची. अजून बर्थडे विश करू नको त्याला. 1 मिनिट आहे आणि विश असं नसतं करायला लागत रे. पकड आई शाबास. पकड ये आता तू पकड. ये तालमी तो पकड. माझा लॅपटॉप सोड फक्त. किती तू वर्ष पकड. झाला आज कळेल. तू पकड. नाही मला नाही खायचंय चोरात. तू पकड. नाही खायचंय. पकड रे याला. तू पकड रे याला. कितीचा झाला सांग तू. कितीचा झाला? 32. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. बस झालं. 13 झाले. 13 13चा आहे मी. चालेल मला 13. 16 तर मार. लाल झालाय. हा, 16. 1 2 3. कच्ची उमर में आ गया वो अभी. और लाल झाला तो लगेच. अरे तो शाळकरी मुलगा आहे. तो शाळकरी मुलगा आहे. शाळकरी म्हणल्यासारखं शाळकरी करून टाकलं. थांबा व्हिडिओ करते. ए स्नैपचैट चल रहा है इधर. ये स्नैपचैट की जनरेशन है, अपनी तरह नहीं है. आजा तू भी आजा. इसको मैं अभी गो टू मामा थोड़ी देर में उठाएंगे. ये लो. हलायली आलायली एक रे. चलो तू स्टँडला लाव ना. तू पण ये ना. अरे चलना आहे ना. मी पण आहे. अरे है मैं भी है भाई. तू चल ना. तू अरे वो आता नाही ब्लर आता. तू चल ना. नाहीये आता केलंय. अरे तो टेबल व्हाईट आहे. ऐकियाचा रे. ऐक रे तू. स्किन केयर स्किन केयर रूटीन नाही ते ठीक आहे. स्किन Should go. तो लावला जबरदस्ती 4 पत्ते हातामध्ये देतात. काय अर्थ आहे का त्याला? रेडीचं नाव केलंय तुम्ही दोघांनी. मी मग जिंकत होतो त्याच्या आधी. मग काय तर
टाक म्हटलं मी टाकायला लागली. सगळ्यात जास्त आज हसतो कोणी? अर्चू हे झालं का? हे नको रे बाबा. हा, ही क्लिप टाकशील सर, ही क्लिप टाकशील, कसं करतो? ही क्लिप टाकशील, ही क्लिप टाकशील ना मग. इंट्रो फ्रेमला टाकेल. हा चल बघू.